पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेतून इचलकरंजी शहरात पाईपलाईनद्वारे PNG नैसर्गिक गॅस पुरवठ्याची योजना मोठ्या गाजावाजात सुरू झाली. पण आज 7 वर्षांनंतरही सुरुवातीला गोड भासणारी योजना उद्घाटनापुरतीच स्मार्ट ठरल्याची कडू वस्तुस्थिती समोर आली आहे. लोकप्रतिनिधींच्या विकासाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील तफावत जनतेसमोर आली आहे. शहरात 25% गॅस पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकली, घराघरात जोडणीचे सेटअपही बसविले, पण त्यानंतर ही योजना अक्षरशः रेंगाळली. केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर एकाच राजकीय विचारसरणीची सत्ता असतानाही योजना पुढे का सरकत नाही हा प्रश्न आता नागरिकांना अस्वस्थ करत आहे. विकासाचा डंका वाजवणाऱ्यांनी प्रत्यक्षात मात्र या योजनेला दिखाऊ प्रगती पुरतेच मर्यादित ठेवले का असा सवाल आता शहरात होत आहे. तत्कालीन आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या पाठपुराव्याने ही योजना शहरात आली. HP कंपनीने पुढाकार घेत 35 किमीपर्यंत पाईपलाईन टाकली. मात्र काही तक्रारी आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे या योजनेचे काम अर्धवटच राहिले. महापालिकेने दुसऱ्या टप्प्यातील तब्बल 12.83 कोटी रुपये खुदाई शुल्क घेत परवानगी दिली, पण नंतरच्या आयुक्तांनी विविध कारणे पुढे करत कामात अडथळा आणला. परिणामी कंपनीचे प्रतिनिधी रोज महापालिकेच्या दारात हेलपाटे घालत राहिले. हीच या योजनेच्या अंमलबजावणीची खरी शोकांतिका आहे. दरम्यान केंद्र सरकारने देशभर PNG जोडण्याला प्राधान्य दिले, सप्तसूचना जाहीर केल्या, पण इचलकरंजीत मात्र या योजनेबद्दल लोकप्रतिनिधींसह अधिकारी वर्गाची अनास्था पाहावयास मिळाली. पण आता LPG गॅस टंचाई आणि केंद्र शासनाच्या सूचनेने महापालिका खडबडून जागी झाली असून पुढील 35 किमी खुदाईला परवानगी दिली असल्याची माहिती कळते. मात्र यापूर्वीच्या दिरंगाईला जबाबदार कोणाला धरायचे हा प्रश्न आहे. आर्थिक व राजकीय हिताच्या दृष्टीने पाहिले तर PNG हा पर्याय अधिक फायदेशीर आहे. LPG गॅस सुमारे 67 रुपये प्रति किलो दराने पडतो, तर PNG फक्त 49 रुपयात उपलब्ध होतो. प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 150 ते 450 रुपयांची बचत होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे PNG हा स्वदेशी स्रोत असल्याने देशभरात आयातीचा भार कमी होतो. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हा पर्याय अधिक विश्वासार्ह मानला जातो. आज शहरात सुमारे 2200 जोडण्या कार्यरत आहेत आणि नागरिक वेळेवर बिल भरत आहेत. शहरात व्यावसायिक गॅस तुटवड्यामुळे अनेक हॉटेल्सना शटर खाली करावी लागली असताना PNG वापरणाऱ्या हॉटेल ब्लू मून, हॉटेल्स 360 आणि सूर्या हॉटेलमध्ये व्यवसाय सुरळीत सुरू आहे. तसेच सॉलिड इंडस्ट्री सारख्या यंत्रमागाशी निगडीत उद्योगातही PNGचा वापर यशस्वी ठरत आहे. यावरूनच स्पष्ट होते भविष्य PNGचे आहे. प्रश्न फक्त या कामाला गती देण्याचा आहे. म्हणजेच योजना अपयशी नाही तर अंमलबजावणी अपुरी आहे. अर्धवट काम, प्रशासकीय दिरंगाई आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळेच ही योजना अडकून पडली हे स्पष्ट होते. पूर्वी तत्कालीन आमदार प्रकाश आवाडे यांनी या योजनेचे श्रेय सुरेशराव हाळवणकरांना देत कौतुक केले होते, तर खासदार धैर्यशील माने यांनीही इचलकरंजीत कोणाचेही श्रेय कुणीही घेत नाही, ज्यांचे श्रेय त्यांना दिले जाते, हीच इथली संस्कृती असल्याचे नमूद केले होते. आता हे सगळेच सत्तेत असताना श्रेयवादाऐवजी कार्यवाद दिसणे गरजेचे आहे. आजच्या घडीला आमदार राहुल आवाडे यांनी सर्वांना सोबत घेत ही योजना घराघरात पोहोचवणे हीच काळाची गरज असून लोकप्रतिनिधी म्हणून ही योजना घरोघरी पोहोचवणे आमदार आवाडे यांच्यासाठी कार्यसम्राट या बिरुदाला साजेशी ठरणार आहे. कारण ही केवळ गॅस योजना नाही, तर ती जनतेची आर्थिक बचत, सुरक्षितता आणि राष्ट्रीय स्वावलंबन यांचा संगम आहे. आता या योजनेच्या सार्वत्रिकरणासाठी आमदार राहुल आवाडे पाऊल उचलणार की योजना महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेची पुन्हा बळी ठरणार याची चर्चा नागरिकांमधून होत आहे.